आरोग्याच्या माध्यमातून सूत्रपाडा गावाची सेवा करण्यासाठी आले. आज तिसरा ते चौथ्यांदा सूत्रपाडामध्ये येत आहे. आज त्यांचं कौतुक करणं म्हणजे एवढं सोपं नाही. गेल्या 2020-21 पासून सातत्याने या गावाचा गरीब घरातला मुलगा अभिलाल देवळे यांच्यासोबत धुळे जिल्ह्याच्या गावागावातपर्यंत जाऊन आत्तापर्यंत 91 ते 95 हजार लोकांचा मोफत सर्व तपासण्या, मेडिसिन, ECGच्या माध्यमातून ECG करून सर्वांना 8 दिवस 10 दिवस ॲडमिट करणं आणि सर्वांचा चांगल्या पद्धतीने उपचार करणं असं सर्व सहकार्य सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून आपण रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि एवढं सर्व सहकार्य करण्यासाठी त्यांच्या स्टाफने, आशा वर्कर असतील, मदतनीस असतील, सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि पुढे उपचाराची सुरुवात करणार आहोत. सगळ्या रुग्णांचा चांगला उपचार हो. पुढील जो पण काही उपचार असेल सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं ECG करून दम पेशंट असतील त्यांना 7 दिवस 10 दिवस 15 दिवसाचे जरी ट्रीटमेंट असेल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार मोफत केले जातील. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच विनंती आहे की शासनाने आमचं परिपत्रक काळात आमची मुदत वाढवून द्यावी. मुख्यमंत्री योजनेअंतर्गत जेवढे महाराष्ट्रातील लोक आहेत आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने सर्वांच्या मागण्या मागतोय. कारण कसं आहे, शासनाने आम्हाला जे दिलं ते आम्ही त्याच्यासाठी खूप आनंदी, परंतु शासनाने आम्हाला 4 महिन्यापासून पगार दिलेला नाही आणि शासनाकडे आमची एकच विनंती आहे, आमची मुदत वाढावी, आम्हाला परमानंट करावं, आमचं मानधन सुद्धा वाढावं एवढी विनंती तुमच्या माध्यमातून करतोय. आमचा निरोप शासनापर्यंत पोहोचवणार. मागे मागणी केली, आपण पुढे पाठवली होती.